यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. शरद पवारांची फडणवीसांकडे मागणी. कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार. फडणवीसांचा इशारा. तर अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन. परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. यवतमधील घटनेमध्ये राजकारण करू नका, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात. यवतमधील घटनेनंतर राहुल कुल यांची प्रतिक्रिया. तातडीनं त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर पोलिसांना सगळेजण सहकार्य करतायत आणि स्थिती ही शांततापूर्ण मार्गाने पुढे जाईल असा प्रयत्न प्रशासन आणि आमचा सगळ्यांचा चालू आहे. आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच. दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात. यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य. आतापर्यंत सिद्ध एवढंच झालंय की दंगल करणारे, आतंकवाद करणारे हे कधीच हिंदू नसतात. दंगल करणाऱ्यांना आणि आतंकवाद करणाऱ्यांचा एकच रंग आहे, तो हिरवा असतो. आम्ही हिंदू धर्माला मानणारे. सनातन धर्मानं भारताचं वाटोळ केलं. सनातनी विकृत आहेत हे म्हणायला घाबरत नाही. जितेंद्र आव्हाडांचं विधान. सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे. बाहेरून काही लोक महाराष्ट्रामध्ये येतात हे राज्यानं ओळखलंय. हिंदू मुस्लिम एकत्र आले आहेत. शांतता प्रस्थापित झाल्याचा आनंद आहे. दौंडच्या यवतमधल्या तणावाप्रकरणी अमृता फडणवीसांचं वक्तव्य. मला वाटतं धार्मिक गोष्टी ज्या त्याच्यावर जे मुद्दे बनवले जातात ते थांबवणं जरुरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी करणं जरुरी आहे. योग, चांगलं रीडिंग, मेडिटेशन, तर तुम्ही चांगल्या रस्त्यावर राहाल. यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू. शाळा नाही सुट्टी. तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना. 15 जण ताब्यात. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्यांना अटक होणार. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष. आज यवतमध्ये कडकडीत बंद. पुण्यामध्ये अनधिकृत दर्ग्यावरून वातावरण तापलं. मुकुंदनगर आणि स्वारगेट परिसरामध्ये दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. तर दर्गा परिसरात मुस्लिम संघटनांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी.